नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग बॅक्स रुपीज 465 कोटी सोलार EPC ऑर्डर फ्रॉम महाजेनको फॉर 100 MWAC पॉवर प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला 100 मेगावॅटच्या पॉवर प्रोजेक्टसाठी महाजेनको म्हणजे महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडकडून 465 कोटी रुपयाचा ऑर्डर मिळाला आहे. आणि याच अपडेटमुळे बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया मारिको लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 3,482 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला आहे 432 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे मारिको लिमिटेड ही कंपनी देखील याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. चला आता बोलूया प्रीमियर एक्सप्लोजिव्ज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, प्रीमियर एक्सप्लोजिव्ज साइन MOU विथ आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट फॉर रुपीज 500 कोटी इन्व्हेस्टमेंट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रीमियर एक्सप्लोजिव्ज लिमिटेड या कंपनीने आंध्र प्रदेश सोबत नॉन बाइंडिंग MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साइन केला आहे. आंध्र प्रदेशमध्ये 500 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्यासाठी डिफेन्स आणि एरोस्पेस प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करण्यासाठी फॅसिलिटी सेटअप करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे प्रीमियर एक्सप्लोजिव्ज लिमिटेड ही कंपनी देखील अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया MRF लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आली आहे 7,379 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 526 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर MRF लिमिटेड या कंपनीने 3 रुपये पर शेअरचा इंटरिम डिव्हिडंड सुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याच अपडेटमुळे MRF लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, गोदरेज कन्झ्युमर ॲक्वायर मुस्टेक फॉर रुपीज 450 कोटी टू स्ट्रेंथेन प्रेझेन्स इन मेन्स ग्रूमिंग. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीने मुस्टॅकला 450 कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्याची जी डील होती ते या कंपनीने कंप्लीट केली आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने मेन्स ग्रूमिंग या मार्केटमध्ये आपली पोझिशन स्ट्रॉंग केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज गोदरेज कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड ही कंपनी याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स विन्स ॲडिशनल ऑर्डर्स वर्थ रुपीज 871 कोटी अक्रॉस की डिफेन्स सिस्टम्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
या कंपनीला फायर कंट्रोल सिस्टम्स, थर्मल इमेजर्स, ग्राउंड सपोर्ट इक्विपमेंट, वेरियस अपग्रेड पॅकेज, त्याचसोबत स्पेअर्स अँड मेंटेनन्स रिलेटेड सर्व्हिसेससाठी टोटल 871 कोटी रुपयांची ऑर्डर्स मिळाले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही डिफेन्स कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया PSU कंपनी SJVN लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, SJVN बुक्सर थर्मल प्रोजेक्ट युनिट 1 कॉमेन्सेस ऑपरेशन्स. तर मित्रांनो, SJVN लिमिटेड या कंपनीने घोषणा केली की या कंपनीने आपल्या बिहारमधल्या 1320 मेगावॅटच्या बुक्सर थर्मल पॉवर प्रोजेक्ट मधला फर्स्ट 660 मेगावॅट युनिट कमर्शियल ऑपरेशन केलं आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे SJVN लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, आफ्टर गुगल अंबानीज रिलायन्स टू सेटअप 1 गिगावॅट डेटा सेंटर इन आंध्र प्रदेश. तर मित्रांनो, डेटा सेंटरला घेऊन गुगलने मोठी इन्व्हेस्टमेंटची घोषणा केली होती. आणि मित्रांनो, आता मुकेश अंबानीकडून अपडेट येत आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी आंध्र प्रदेशमध्ये 1 गिगावॅटचा डेटा सेंटर सेटअप करणार आहे. आणि मित्रांनो, कालच अपडेट आली होती की टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या CEOने या डेटा सेंटरच्या बिझनेसला न्यू ग्रोथ इंजिन म्हणजे एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हटले होते. आणि मित्रांनो, आता अपडेट येत आहे की अंबानीची रिलायन्स इंडस्ट्रीज आंध्र प्रदेशमध्ये 1 गिगावॅटचा डेटा सेंटर सेटअप करणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अंबानीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. नेक्स्ट अपडेट आहे अडानी ग्रुपला घेऊन. तर मित्रांनो, अडानी ग्रुप टू इन्व्हेस्ट ₹1 लाख कोटी इन आंध्र प्रदेश, फोकस ऑन पोर्ट्स, एनर्जी, डेटा सेंटर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आंध्र प्रदेशच्या इन्व्हेस्टर समित येथे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर करण अडानी यांनी सांगितले की अडानी ग्रुप आंध्र प्रदेशमध्ये नेक्स्ट डिकेड म्हणजे नेक्स्ट 10 वर्षात 1 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मित्रांनो, या इन्व्हेस्टमेंटचा यूज पोर्ट्स, सिमेंट, डेटा सेंटर, एनर्जी आणि ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस वाढवण्याकरिता केल्या जाईल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज अडानी ग्रुप सुद्धा फोकसमध्ये होता. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.